जय माता दी सर्वांना. जय माता दी करून आपण वैष्णव देवीचा डोंगर चढायला चालू केला. ही जर्नी काही सोपी नाही. ती का नाही ती पुढे कळेल. आधी इथं चेक पोस्टवर आपल्या आय कार्ड वे कार्ड दिलेले असते ते चेक करायचे आणि असे चेक पोस्ट बऱ्याच ठिकाणी येते. भावांनो काही व्यसन करत असाल तर आजच्या दिवस नाही केल्याने काही फरक पडणार नाही. आणि काठी घेणं खरंच महत्वाचं आहे. हे जसं तुम्ही वर जाता तसं तुम्हाला कळेल. माता माता जोर से बोलो, प्यार से बोलो, जय माता दी. एक 5-6 किलोमीटर चाललो आणि वर गेल्यानंतर निवळ स्वर्गाचा अनुभव येतो. हा आणि ते गाव बघितलं का तुम्ही. एक 7-8 किलोमीटर झाल्यानंतर पूर्ण एनर्जी डाऊन झाल्याचं होतो. पण एकच विश्वास असतो तो म्हणजे देवीचा आणि ती आपल्याला चालायला प्रवृत्तच करते. थोडे एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं आणि परत जर्नी चालू केली. टेंशन ना लो माता, हम थोड़ी देर में आता. आणि हा प्रवास आहे ना हे कुणाच्या बी वाट्याला नाही बरं का. ज्याला देवी बोलवते ना त्याच्याच वाट्याला. आणि मोबाईल आपल्याला नेता येत नाही त्यामुळे असे लॉकर पहा आणि लॉकर ठेवा सेफ जागा आहे. तर फायनली आपण वैष्णव देवीच्या डोंगरापाशी आलेलो. ही मागं दिसतंय तुम्हाला धोकं. इथं वैष्णव देवीचे मंदिर आहे. पाऊस येत होता. हे निसर्गरम्य वातावरण पाहून निव्वळ म्हणजे स्वर्गात असल्यासारखा विषय इथं. हा आणि देवीचं दर्शन घेतलं म्हणजे धाम पूर्ण झालं असं नाही बरं का. तर इथं भैरव घाट आहे 6 किलोमीटर तिथं पण जावं लागतं. त्याआधी भूक लागली होती. काही खाल्लेलं नव्हतं. सकाळी 6 वाजता चालू केली जर्नी होती त्यामुळे समोसे खाल्ले आणि परत जर्नी चालू केली. देवीचं मस्त पैकी दर्शन झालं. त्यानंतर इथं रोपवे पण आहे भैरव घाटीला जायला. पण आम्ही चालण्यासाठी आलतो आणि आम्ही चालतच वर जाणार होतो. मग आम्ही चालत वर निघालो. आणि इथे काय मोबाईलला बंदी नव्हती त्यामुळे भैरव बाबाचं दर्शन मोबाईलने पण तुम्ही घेऊ शकता. आणि ही ज्योत आहे ना ही तिथं सांगत होती बाबा कंटिन्यू चालू असते. हे उच्च ठिकाणी वैष्णव देवीचं म्हणजे ह्याच्यापेक्षा वर आता काहीच नाहीये. आम्ही टॉपला आता उभे आहेत सगळे. हे आमचे मित्र आहेत. खुश होते सगळेच कारण की आम्ही जर्नी पूर्ण केलेली होती. आणि वर गेल्यानंतर हे जे दृश्य दिसतं ना इतकं मनमोहक आहे आणि एक कायम कोणाला बघायला भेटत नाही. आमच्या नशिबात होतं म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो. त्यानंतर आम्ही खाली निघायला चालू केलं. पाऊस येत होता. फुलवले होतो काय विषय नाही पण देवाला चालतो. आपल्याकडचे मेजर आपल्याला तिथे भेटले. त्यांना मस्तपैकी भेटलो आणि खाली निघालो. खाली निघताना पण एनर्जी डाऊन झाल्यासारखी झाली. मग काय केलं माउंटेन ड्यू घेतलं आणि पिलो आणि म्हणलं डर के आगे जिते आणि निघालो खाली. शेवटी खाली आलो आणि हा प्रवास आहे ना अविस्मरणीय प्रवास आहे. हा मरेपर्यंत लक्षात राहील. जय माता दी.